आवाज आपण ऐकत होता. परंतु मनीष पाटील आपल्याला एक गिफ्ट आहे, आपण गिफ्ट देणार आहोत आपल्यासाठी. साकीर बावला, निवलकी ऑप्टिकल याच्याकडून गॉगल्स असतील. कॅमेरामॅन फोकस करायचे आमच्या मुख्य व्यासपीठावर. जर पाहिलं गेलं तर मनीषजी पाटील यांना आपण गॉगल्स गिफ्ट करतोय. साकीरजी बावला यांच्या प्रत्येक समालोचना आपण गिफ्ट केले गेले. आपलं सुद्धा आपण पाहतोय खूप मित्रांनो, दादा होऊन जाऊ दे साकीर बावला सरांसाठी. आणि पाहू शकाल मनीष पाटील सर आपल्याला खूप सुरेख गॉगल देत आहेत. साकीर बावला सर पॅराडाईज संघाचे उत्कृष्ट गोलंदाज राहिले ते सुद्धा. आणि पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये जे पंच आले आजच्या रजनीमध्ये अजित निकम सर खास. बस 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 बस. सगळ्यांचं प्रत्येक स्वागतशील. जर पाहिलं तर पॅराडाईज महाराष्ट्र वर्ल्ड कप 2026 मध्ये मी युसुफ सय्यद सगळ्यांचं स्वागत करतो. पहिला सामना आपण पाहिला जय जोगनादेव वागवान सुकुन फाउंडेशन हा संघ पोहोचलाय सेमीफायनल मध्ये. आजच्या रजनीमध्ये आपण पाहतो दुसरा सामना जर पाहायला गेला तर उर्वी 11 साईकता बिरवाडी विपक्ष K6 टर्फ जय बजरंग ऑन बॅट्स DNC संघ. अमन खेळाडू बोलना है. चंदना इम्पॅक्ट खेळाडू आहे DNC संघाचा आणि ऋषी हा इम्पॅक्ट खेळाडू आहे उर्वी 11 साईकता बिरवाडी या संघाचा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून, भारतीय मिसाईल अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून आणि ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिलं असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी युसुफ सय्यद आजच्या या रजनीला सुरुवात करतोय. आजच्या रजनीमधला आपण पाहतोय दुसरा उपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगतात. एका बाजूला पाहू शकाल अमन चौहान, दुसऱ्या बाजूला संतोष यादव. आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर बिरवाडी चॉकलेट बॉय ज्यांनी कित्येक वर्ष अंडरसाठी गाजवलेत. जर पाहिलं गेलं तर नितीन राऊत गोली मागवत सजवतात. बेस्ट ऑफ दोन्ही संघांसाठी बघा 20 मिनिटाचा कालावधी असणाऱ्या 5 षटकांसाठी 3 षटकानंतर आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट देणार आहोत. ही आपण दक्षता घ्यायची आहे. 3 मिनिटांमध्येच तुम्हाला पाणी हे सगळं दिला जाईल. ही दक्षता पण घ्यायची 3 षटकानंतर. तर बेस्ट ऑफ लक, वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. औषध अश्रफ मेहमान एका बाजूला, एका बाजूला विराज मोरे. पाहू शकाल 1 टू गो स्पेशलिस्ट अजित निकम सर आपला नक्कीच वेलकम असेल या स्पर्धेमध्ये. तर बेस्ट ऑफ लक. बोलूया आजच्या रजनीमधला दुसरा सामना. पहिला षटक या 3 सज्ज झाला स्ट्राईकवर अमन चव्हाण. पहिला चेंडू ऑफच्या बाहेर होता, थोडंसं खाली राहिला. रोहन गावड तिकडे पोहोचले, चेंडूला फील्ड करतायत. एकेरी धावाने श्रीगणेश झालाय. सिंगल धावाने खातं उघडलं गेलं असं म्हणावं लागेल K6 टर्फ जय बजरंग DNC या संघाचं. बघा यानंतर जो सामना असणार आहे दीपक 11 पक्ष ST साकीर तारापूर 11. 3 षटकामध्ये आपण दोन्ही संघांनी यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यावेळेस पाहू शकाल थोडासा वरती होता चेंडू, तिकडे खेळाडू थोडासा हळूवार येते आले. संधी निर्माण झाली होती परंतु एक सिंगल धाव परिपूर्ण केली. बघा 3 षटकामध्ये आपण टी शर्ट देणार आहोत. हा 20 मिनिटाचा कालावधी आहे. यावेळेस बॅकफुटला आलाय, सिंगल नक्कीच खेळला जाईल. बघा 20 मिनिटाचा कालावधी आहे. परत आपण टायमर चेक करणार आहोत. सिंगल धाव पंचाने दर्शवलाय. खूप चांगला काम विदित पाटील पाटील साऊंडच्या माध्यमातून राहिलंय. धन्यवाद विदित पाटील. आणि DJ रसलला आमच्यावर जोडले गेले. तसंच DJ पिया सुद्धा थोड्याच वेळाने येतील. DJ पिया आहे. देखील जब भी आई है DJ पिया सबका धडका है दिल धडका है जिया असं म्हणावं लागेल. यावेळेस ऑन साइडला पटका तर खेळलाय. सार्थक थोडासा घसरला, चेंडू सीमारीच्या पार आलाय. चौकार 4. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल आदरणीय सन्मान्य परीक्षित ठाकूर साहेब आणि पाहू शकाल अप्रतिम दर्जेदार व्यक्तिमत्वाने शिक्षणासाठी नक्की भार उचलला. डिमोले सरांचं आगमन झालं. वेलकम डिमोले सर, आपलं नक्की स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. आणि पाहू शकाल त्याच्यावरती त्याची पूर्ण टीम आली आहे. पाहू शकाल एज्युकेशन फर्स्ट प्रोव्हाइडिंग हा डिमोले सरांचा स्लोगन राहिला आहे. वेलकम डिमोले सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं. चौकार नक्कीच झालाय. 4 धावांनी धावक पुढे सरसा होते. 7 अंकावर चेंडूचा खर्च संपला गेला. 2 टू गो पंचाने दर्शवलाय. फुल टॉस बॉल ऑन साइडला पटका खेळलाय. सार्थक तिकडे डॉट बॉल.
1 टू गो असा कॉल नक्कीच पंचाने दर्शवलाय. हलक्या बॅटने खेळला गेला. पाहू शकाल सिंगल दबाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. धावा धाफळकावर 8 आहेत. एक ओव्हर संपला गेला. 8 धावा धाफळकावर आहे. तुमच्या मुख्य बॅट्समन जर पाहायला गेलं तर एक षटक 8 धावा पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर जय जोगणारे वाघवन सुकन फाउंडेशन आज प्रस्तुत केले गेले. आशिषजी पिल्ला यांच्याकडून तो संघ क्वालिफाय झालाय. सुपर 4 मध्ये संतोष यादव यांना पण दाखवतो स्क्रीनवर. त्यांच्या बॅटमध्ये चौकार नक्कीच झालाय. 4 चेंडू सावर ते बॅटिंग करतायत. नक्कीच पाहू शकाल आदरणीय सन्माननीय अनिलजी राऊते साहेबांचं आगमन झालंय. अनिल राऊते सर या आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. वेलकम शेठ माणूस म्हणजे अनिल राऊते सर. वेलकम साहेब. आपण यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर विराज बनवत. त्याचबरोबर पाहू शकाल आशिषजी पिल्लाई त्यांना घेऊन येत आहेत. परीक्षित ठाकूर यांचे जवळचे मित्र. आज 4 मे म्हणजेच परीक्षितजी ठाकूर पॅराडाईज क्रिकेट क्लबचे फाउंडर यांचा वाढदिवस. यावेळेस फ्लिक केल्या गेलाय. निकुंज आहे. थोडासा फंबल झाले. एक सिंगल धाव परिपूर्ण केले जाईल. एकेरी धावणे धाव पुढे सहसा होतं नाही अंकावर. पाहू शकाल तिकडे आहेत म्हणजे मागं सज्ज होत आहेत. 1.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. या फटका सोर आहे का? या 3 कडून झाली चुकी. चेंडू सहज सीमारेषा पार. आलाय चौकार. इट इज ए 'थोडासा वेगवान फटका होता. दोन्ही पायाच्या मधून हा त्यावेळी ऑन साइड फटका तर खेळलाय. पाहू शकाल तिकडे निकुंज आहेत. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. एकेरी धावणे फरक जाऊन पोहोचले 14 अंकावर. जाफर शेख आपण यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर ज्यांच्या माध्यमातून पाहतो आपण उर्वी 11 साहित्य बिरवाडी या टी शर्ट परिधान केलंय. जाफरभाई शेख यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. 14 धावा फटकावर आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. फटका सोर एक आहे. चेतन पाटील गटीला चेंडूला फील्ड करतोय. कुठलीच धाव घेतली नाही. डॉट बॉल नक्कीच आलाय. 14 धावा फटकावर. 1 टू गो. हा लगेच स्लोगन राहिला आणि 1 टू गो स्पेशलिस्ट आहेत. आज खास बदलापूर इकडे पोहोचलेत. मागील वर्षी ते इकडे पोहोचले होते. या वर्षी ते पोहोचले गेलेत. त्यावेळी चांगला चेंडू क्लीन बॉल त्रिफळ उद्ध्वस्त. पहिला गडी बाद. पहिला हादरा ते म्हणजे K6 सर्फ. जय बजरंग डीएसए लागतोय. संतोष यादव बॅक टू डगआउट गॉन. स्वप्नील पाटील आले दोन्ही मार्कवर जर पाहिलं गेलं तर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाहिलं गेलं तर सुकन फाउंडेशन अध्यक्ष आहेत आदरणीय सन्माननीय आशिषजी पिल्लाई सर. आनंद युवा प्रतिष्ठानकडून आपण सुद्धा आपण what a ball ball of the tournament बॉल ऑफ दी टुर्नामेंट म्हणावं लागेल. विकेट किपरने कुठलीच चुकी केली नाहीये आणि फलंदाज बाद परंतु बॅटिंग करायला संघाने तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. मला असं वाटते तिसरे पंच चौथे पंच आमच्या जोडले गेलेत ते म्हणजे स्टपिंग केली गेली होती आणि पंचांनी आउट दिला. पंचाच्या डिझेलला नक्कीच चॅलेंज केलंय. पण पाहू शकाल अनंत युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपण गरजू लोकांना नक्कीच आपण व्हीलचेअर्स वॉकर आणि जर पाहायला गेलं तर स्टिक
देणार आहोत. तर गरजू हँडिकॅप जे असते त्यांच्यासाठी युवा प्रतिष्ठान अनंत युवा प्रतिष्ठान यांच्याकडून पाहू शकाल खूप चांगला त्यांनी फाउंडेशन बनवलं आहे आणि पाहू शकाल खूप गरजू लोकांना देखील हेल्प करतायत. जे आजारी असतील लगेच पाहू शकाल आउट आहे. कारण की जेव्हा चेंडू यष्ट्यावर लावला तेव्हा पाय थोडासा क्रॉस होता तद्दतमध्ये आला आणि बॅटिंग करण्याचा DRS संपलाय. रिव्ह्यू इज लॉस्ट. बॅटिंग करण्याचा रिव्ह्यू संपला गेलाय. विशाल आगरे जर ते कॅमेऱ्यावर थोडंसं कॅमेरा हलवतं तिकडे सांगा जरा प्लीज. कारण इक्विपमेंट थोडंसं महाग आहेत. आपण इक्विपमेंट तिकडे पाहतोय बघा. बॅटिंग करणारा संघ जर तुम्ही वेळ घालता तर तो टायमर कट होणार नाही फिल्डिंग करण्यावर. हे आपण लक्षात घ्यायचे आहे. कारण की 30 सेकंद असणारा बॅटरकडे लगेच तुम्ही पिच भरायचं आहे. अंपायर्स हे जेव्हा तुम्ही कॉलिंग करायचे 30 सेकंद बॅट्समॅन येणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्यायचे. कुठलाही टीम असू द्या. जर पाहिलं गेलं तर 14 चेंडू 2 धावा 2 गडी बाद झालेत. पाहू शकाल तिसरा षटक मार्ग असतं. बॅकफुटला आला लेग ब्रेक चेंडू पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. जर पाहिलं गेलं तर देखील घरात आपलं सुद्धा वेलकम असेल. दालन पाहू शकाल संघाला लगेच सपोर्ट करतात. पूर्ण विरवाडी गाव इकडे पोहोचलाय. त्यात सुद्धा करूया स्वागत. हो हो व्हाट अ शॉट. 4 धावा चौकार. एकोणीस धावा धाव फलका व क्रॉस बॅट खेळला गेला. चौकार नक्की चालाय. पाडा स्वीप करायचा प्रयत्न चेंडू पाहायला प्रयत्न झाला. पाहू शकत स्वप्नील पोहोचले नाही. थोडंसं धावण्यामध्ये थोडंसं कमतरता आहे आणि लेग बायचा कॉल पंच दर्शवतात अजित निकम सर. धावफलक 20 20 अंकावर 2.3 चेंडूचा खेळ संपला गेला. 20 वर 2 गडी बाद. दोन्ही सलामी बॅटर बॅक टू बॅक आउट आहेत. 2 चेंडू 4 वर बॅटिंग करतायत आशिष आणि पाहू शकाल सुमित जयस्वाल. सुमित ज्याला नक्कीच DNC संघामध्ये प्रेमाने ढेकले असं नाव दिलं गेलं. तो बॅटर स्ट्राईकवर आहे. जास्त बॅट ठेवण्याचा प्रयत्न पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. 21 वर 2 गडी बाद. चांगला सामना होईल. चांगला सामना रंगेल. कारण दोन्ही संघ मातबर आहेत. यावेळेस पाहू शकाल लेग ब्रेक होता. जर पाहिलं गेलं तर लेग स्टंप मिस करते. पंचाने व्हाईट बॉल दर्शवले. दोन्ही समांतर केले. दबाई कमांतर नक्कीच एकदा 22 वर 2.3 चेंडूचा खेळ संपला गेला. पुढील चेंडू अजून एक व्हाईटची हॅट्रिक म्हणावी लागेल. हॅट्रिक व्हाईट टाकली गेली स्वप्नील पाटील. मी सांगितलं माझ्या मित्रांनी काल पण मी उल्लेख केला होता. दैनिक प्रत्येक वेळा सांगता की हमें तो अपनों ने लुटा गेंदों में कहा दम था. गेंदबाज की गेंदें वहां गिर रही हैं जहां चुना कम था. असे 3 व्हाईट बॉल टाकलेत स्वप्नीलने. 23 धावा फटकावर आहेत. अजून येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिली इनिंग्स पाहतोय आपण. फाडा स्वेप निकोजा जेवढा फील्ड केला पैकी वेगाने. चेंडू गॅदर करू शकला नाहीये. चेंडू गॅदर करू शकला नाहीये. गॅदर झाला असता कुठं ना कुठं सुमितला माघारी जावं लागलं असतं. परंतु कुठं ना कुठे चांगलं क्षेत्रक्षण निकुंजचा फेकी चांगली होती. गॅदर करू शकला नाहीये. एक सिंगल धावाने धावफलक पुढे सरसावते 24 अंकावर. बघा 2 चेंडू नंतर आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेणार आहोत. हे आपण लक्षात घ्या. आणि इनिंग ब्रेक मध्येच त्या 3 ओव्हरमध्येच जर पाहिलं गेलं तर दीपक 11 पूर्ण संघ आणि ST साकीर तारापूर पूर्ण संघ आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचा टी शर्ट घेण्यासाठी. हे लक्षात घ्या. दीपक 11 बॅट कट आणि पाहू शकाल फलंदाज बाद आशिष यादव मैदानाच्या बाहेर गॉन. अंपायर शेवटचा कॉल सांगायचा आहे. मुगेम्बो
खुश व्हा. विशाल आगरे बंदुकाचे गोळे मारतायत स्क्रीन पाहू शकाल. हा सांगतायत आमचे टॉम अँड जेरीला कशा प्रकारे तुम्ही एन्जॉय करायचा आहे. विशाल आगरे त्यांचे कोच आहेत मला वाटते. आणि शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. नवीन बॅटर आकाश चव्हाण आलेत मैदानाच्या आत. डावकर फलंदाज फटका तर खेळला पाहू शकाल. काय काढलाय, चुकी झाली आहे का? यस, आल्या पावलाने माघारी पाठवलाय आकाश चव्हाण मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक 4, बॅक टू द आउट. 3 षटक संपले गेलेत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट असणार आहे. पाणी घेऊन जा लगेच. चला टाइमर स्टॉप केला जाईल. सार्थक आलेत पाहू शकाल. गोलंदाबाजवर वैयक्तिक दुसरा षटक घेऊन चांगला चेंडू टाकला गेला. पहिला बॉल डॉट आलाय. 24 व 4 गडी बाद. ठाकूर सर आपण पुढे यायचंय. आपण देखील या. परीक्षेजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते ठाकूर सरांचा सन्मान होणार आहे. प्रत्येक सन्माननीय पाहुणे. खरं तर क्रिकेट का आवडतं? तुम्ही तुमचं काम, व्यवसाय, नोकरी, अभ्यास करून तुम्ही रात्री खेळू शकता आणि म्हणूनच सरांचं सुद्धा योगदान शिक्षणासाठी आहे. डॉक्टर HD वर्तक स्कूलचे प्रिन्सिपल डिमोलो सर या ठिकाणी विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने धडे देतच आहेत. पण शिक्षणासोबत थोडंसं क्रिकेटवरचं प्रेमसुद्धा विद्यार्थी जपतायत. पण शिक्षणावर दुर्लक्ष होत नाही आहे. तर ठाकूर साहेबांचा सन्मान परीक्षितजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते होतोय. धन्यवाद सर. आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आणि आभार. धन्यवाद. 25 वर 4 गडी बाद झाले. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. यावेळेस ऑफ साइडला सचिन यादव बाबू करते कमाल. 4 धावा. हे पाहू शकाल आमचे अजित निकम सर आहेत. फक्त 29 वर 4 गडी बाद झाले. 3.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. सचिन यादव बाबू नक्की जेव्हा जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा तेव्हा तो चौकार ठोकतोय. जर पाहिलं गेलं तर DNCC ची स्पर्धा 2 वेळा आज खेळून जिंकून दिली. 1 बॉल 4, 1 बॉल 3 या खेळून चौकार ठोकलेत त्या स्पर्धेमध्ये. 29 वर 4 गडी बाद झालेत. 2 चेंडूचा खेळ बाकी. 55 दशवला. यावेळी चांगला चेंडू आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक टाकला गेला. जर पाहिलं गेलं तर सचिनच्या विपक्षामध्ये डॉट बॉल.
1 to goचा कॉल पंच दर्शवतायत अजित निकम सर. वॉच अ बॉल ड्रीम चेंडू म्हणावा लागेल. या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर चौकार नक्कीच झाला. 29 धावा धावफलकावर 4 गडी बाद. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. अंतिम जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर व्यासपीठावर आदरणीय अनिल रावते साहेब आपण आहात. या आपण पुढे यायचा आपला सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. आशिष पिल्ले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आदरणीय अनिल रावते साहेबांचा सन्मान आशिष पिल्ले यांच्या शुभ हस्ते होत आहे. आदरातिथ्य हे खूप महत्वाचं आहे आणि क्रिकेटची स्पर्धा जरी असली तर सुद्धा ते आदरातिथ्य आपण विसरत नाही आहोत आणि त्याचमुळे अनिल रावते साहेबांचा सन्मान आशिष पिल्ले यांच्या होत आहे. रावते साहेब आपलं मनपूर्वक आभार आणि स्वागत की या स्पर्धेत आपलं मार्गदर्शन मिळालं आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पॅराडाईज ग्रुपच्या वतीनं आपलं स्वागत आणि मानाचा वर्ल्ड कप या स्पर्धेला आपण भेट देण्यासाठी आलात. आपल्या शुभेच्छा या सर्व खेळाडूंना. धन्यवाद. बॅक टू कमेंट्री बॉक्स. पहिल्या चेंडूवर डॉट बॉल नक्कीच आलाय. धावू शकाल 29 धावा. फ्लाइट टॉस बॉल टाकला गेला. सार्थक फंबल झालाय. शेवटच्या क्षणामध्ये सरप्राइझिंग चेंडू म्हणावा लागेल. उसळी घेतली ऐन वेळी चेंडूने आणि एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावफलक 1 ने पुढे ससावते. धावफलक 2 पोहोचते. धावफलकावर 30. पाहू शकाल इनसाइड धाव घेण्याचा प्रयत्न क्रितेशने फेकी केली आहे परंतु पाहू शकाल बॅकअप साठी चेतन आले. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. धावफलक 1 ने पुढे ससावते. दीपक 11 आणि एस टी साकीर तारापूर. वारंवार आपण कॉल करतो बघा 5वां षटक मार्ग असता है. अभिषेक पटेल 3 ओवर में टी शर्ट का बुलाया था आपको याद रखना है वरना एक ओवर दोनों टीम को कम किएगा. 5 ओवर का मैच खिलाया जाएगा. 31 वर 4 गडी बाद. फुलटॉस म्हणून खेळला गॅप मध्ये सरळ लुमिनस बॅटरीला सलामी करणारा पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप. चौकार 4. मास्टर अजित निकम सर आपण पाहतोय आज वेगळ्याच ऊर्जेमध्ये. जर काल पाहिलं पूर्ण नाईट त्यांनी स्पर्धा केली. सकाळी 9 ला घरी आले. दुपारी जर पाहिलं तर 12 वाजता घरून निघालेत आणि संध्याकाळी 6:30 इकडे पोहोचले. अजित निकम सर तुमच्या कामाला नक्की सलाम असणार आहे. आणि एनर्जेटिक पंच म्हणून त्यांची ख्याती राहिली आहे. अजून एक चांगला फटका पडतो. निकुंज राऊत चेंडूला फील्ड करतायत. धावसेका धावपत फटकावर 36 धावा 4 गडी बाद. बघा अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 7 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा आल्या. 45-50च्या घरामध्ये धावपळ गेलं तर चांगला बॅटल होईल कारण की के6 टर्फ जय बजरंग DNC संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. चांगला बॅटल होईल. दोन्ही संघ मातबर आहेत. 1 to goचा कॉल पंचांच्या माध्यमातून दर्शवलं गेलाय. 36 वर 4 गडी बाद. बॅकफुटला आलाय. फटका तर खेळला. तिकडे खेळाडू चेंडूला फील्ड करतायत. हिमांशू तिकडे होते. एक सिंगल धाव. 5 षटकांची समाप्ती केली. धावा धावफलक 37 4 गडी बाद. जर पाहिलं गेलं तर अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि जर पाहिलं गेलं तर अजित सर या स्पर्धेमध्ये इम्पॅक्ट रोल सुद्धा आणि पंचांनी दर्शवलं. इम्पॅक्ट खेळाडू घेतला. स्वप्नील पाटील याच्या जागेवर ऋषी घरातला घेतला गेला. बघा अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला चर्चा होते. चला स्पीड अप करा. जे वेळ तुम्ही घेतला तो वेळ झालेला आहे. मला वाटतं 1 मिनिट तुम्ही वाचवलं परंतु तो 1 मिनिट तुम्ही इकडे कव्हर करायचा नाही. टीम अनालिसिस होणार आहे कारण की महत्त्वपूर्ण सामन्यात तो वेळेचा बंधन असणार आहे. पण दक्षता घ्या वेळेचं बंधन असणार आहे. अंतिम षटक बाकी. अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज सज्ज होईल गोलंदाज मागू याच्यावर चर्चा केली होती. मला रोहन गावड यांच्याकडे नजरा केल्या गेल्या आहेत. रोहन गावडने जर हॅट्रिक विकेट घेतली साई तैमी मंडप डेकोरेशन यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला असेल. 1000 आणि कॅश हॅट्रिक विकेट साठी देखील करत आपलं वेलकम असेल दालन
शुभम वजी आपला सुद्धा वेलकम असेल. एक चांगले गुणलेखक आहेत. अनिल शेठ नक्की धन्यवाद, तुम्ही इकडे आलात. अनिल राऊते सर आपला आपण मनापासून धन्यवाद करतोय, तुम्ही इकडे पोहोचलात. जर पाहिलं गेलं तर दावत अफळकर 37 अंतिम षटक आहे. रोहन गावड नाना वैभव कसा झाला तेवढाच माताभर खेळाडू त्याच्या बाजू चौकार आलेत. 5 चेंडू 6 वर बॅटिंग करतोय सचिन यादव. तर 8 चेंडू 8 वर आहे सुमित जयस्वाल. पहिला चेंडू वा फिरकीच्या जादूगार यांनी पटकावलं विकेट. एसच्या मागे बिरवाडी वंडर बॉय क्रितेशने कुठली चुकी केली नाही. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद गॉन. मंजिरी मित्रांनो दोघं ताव होऊन जाऊ द्या. रॉमेजसाठी खूप चांगलं काम ते करतात. मैदानाच्या आतमध्ये एंटरटेन करतायत. हा पाहू शकाल टॉम अँड जेरी आज मला वाटते कोणातरी तरी टॉम अँड जेरीला घेऊन जाणार आहेत. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला बघा. हॅट्रिक विकेट जर गेले तर साई मंडप डेकोरेशन यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाज रोहनसाठी स्ट्राईकवर बॅटर आलाय तो म्हणजेच सूरज नवीन बॅटर. पहिला चेंडू फुलटॉस होता. त्याच्या विपक्षामध्ये यतीन तिकडे होते. चेंडूला फील्ड केला. खराब चेंडू होता, त्यावर प्रहार चांगला होता पण पाहू शकाल चांगला क्षेत्रक्षण यतीनच्या माध्यमातून. धावा दाफा 38. बघा एक पर्व चॅम्पियन ठरलाय उर्वी 11 साहित्य बिरवाडी. एक पर्वमध्ये रनअप ठरलाय उर्वी 11 साहित्य बिरवाडी. या पर्वामध्ये जर जिंकेल का यावर सुद्धा चर्चा असणार आहे. यावर सुद्धा चर्चा केली जाईल. 38 वर 5 गडी बाद. अंतिम षटक मार्ग असत. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न काय घडलाय. जर पाहिलं गेलं तर फलंदाज यावेळी मैदानाच्या बाहेर बॉक्स आउट सर्वांमध्ये बॅक टू द आउट. पण मला वाटतं फैजलचा बॅनर फाडून विकेट आला असं म्हणावं लागेल. फैजल नातानी यांचा बॅनर पूर्णपणे फाटलाय. स्पृह राऊत सुद्धा इकडे आहे. सामना जाऊन घेत आहेत कृतेश घर त्यांची बाची स्पृह राऊत. का पहिल्याचे काम खूप चांगले व्हिडिओ बनवले. फ्रेंड्स फॉर एव्हर या युट्यूब वाहिनीवर त्यांनी व्हिडिओ बनवलेत. नवीन बॅटर प्रियम आलाय. प्रियम नवीन बॅटर. 2 गडी बाद झाले. 3 चेंडूचा खेळ संपला. या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत रोहनने. 38 धावा दाफळका बार आहेत. 38. चांगला फटका फक्त दिशा दिली. पाहू शकाल आलाय आलाय आलाय. पॅराडाईस महाराष्ट्र वर्ल्ड कप चौकार 4 धावा. प्रीमियम खेळ साकारतो असं म्हणावं लागेल. पहिल्या दिवसामध्ये बॅटिंग आली नव्हती. पाहू शकाल गोलंदाजी खूप चांगली केली होती. आता बॅटिंग आली तर चौका नक्कीच ठोकलाय. 42 42 विकेट्स जर पाहिले गेले तब्बल 5 झालेत. 6 गडी बाद झालेत. फुलटॉस बॉल फटका चांगला. यतीन चेंडूला गॅदर करतोय. सिंगल धाव नक्कीच चाली आहे. धावसंख्या 43. 1 to go चा कॉल. नक्कीच पाहू शकाल मान फिशिस अजिमजी सय्यद यांच्याकडून आम्हाला फिश टँक्स दिले गेले या स्पर्धेमध्ये प्राइज साठी दिले गेले. त्यांचाच आपण करूया धन्यवाद. अजिम सय्यद, कय्यम सय्यद, शफान सय्यद, सय्यद परिवार यांचा आपण धन्यवाद करतोय मान फिशिसच्या माध्यमातून. सूरज एक चेंडूवर बॅटिंग करतो. 43 धावा दाफळकावर आहेत.
ऑन साईडला फटका तरी खेळलाय. चेतन पाटील तिकडे आलेत, परंतु एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. 44 धावा धाफका लगावले गेल्या. 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी सज्ज राहायचं आहे. चला दीपक 11. चला दीपक 11 चे कॅप्टन सौरभ लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर आणि एस टी साकीर तारापूर. सोहेल कॅप्टन लगेच पाठवा टी शर्ट घेण्यासाठी आणि टॉस लगेच करून घ्या. चला इनिंग झालेली आहे. इनिंग मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. टॉस बॉक्स मध्ये आमच्या जोडले जातील आदरणीय सन्मान्य मणिजी पाटील यांचा आवाज आपण ऐकूया. चला दोन्ही कॅप्टन्स या आपल्या टी शर्ट्स कलेक्ट करा. आपण लगेच टॉस करणार आहोत. दीपक 11 आणि ती टीम खेळणार आहे. शकीर 11 तारापूर. चला कॅप्टन आपला टी शर्ट कलेक्ट करा. आपण लगेचच टॉस करणार आहोत. तुम्ही टी शर्ट घ्या. कॅप्टन फक्त टी शर्ट घ्या. महेंद्र गावड या. महेंद्र गावड या. महेंद्र गावड आपण व्यासपीठाची कृपा करावी प्लीज. तसेच रिफा IT स्टेशनचे मुफीद गवंडी आणि मलिक गवंडी यांचं आगमन मुख्य मंचावर होते. आपलं पॅराडाईज ग्रुपच्या वतीने मनपूर्वक स्वागत. रिफा IT स्टेशनचे मुफीद गवंडी आणि मलिक गवंडी आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला या दीपक 11 या. दीपक 11 या. चला डिमोले साहेब सर आपल्या शुभ हस्ते. मुंजे सर डिमोले सर आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते प्रत्येक खेळाडूला इंडिव्हिज्युअल टी शर्ट आपण वितरित करणार आहोत. आणि ह्या टी शर्ट्स आम्हाला स्पॉन्सर झाल्यात बिंगो नेशन, आफ्ताब गनी मेमन यांच्या वतीने या सर्व टी शर्ट्स आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. धन्यवाद आफ्ताब गनी मेमन साहेब. बिंगो नेशनच्या वतीने या सर्व टी शर्ट्स आम्हाला दीपक 11च्या पुरस्कृत झालेल्या आहेत. आपला मनपूर्वक आभार. चला या एक एक मेंबर या. एक एक मेंबर लगेच या. चला आणि कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये थांबा. मी टॉस साठी येतोय. चला एक एक जण लगेच पुढे 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 पुढे. हा मुंजे सर आणि डिमिलो सर आपल्या शुभ हस्ते या सर्व टी शर्टचं वितरण केलं जातं. दीपक 11 आणि शरीक 11 तारापूर रेडी आहे ना. तारापूरची टीम कुठे आहे. हा चला आपण सुद्धा आपलं सगळे मेंबर रेडी ठेवा. लगेच आपण देखील एका रांगेत टी शर्ट्स कलेक्ट करायचे आहेत. दीपक 11च्या टी शर्ट्स आफ्ताब गनी मेमन अर्थात बिंगो नेशनच्या वतीने आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. धन्यवाद आफ्ताबजी. चला या एका रांगेत या. जे संघ क्वार्टर फायनल्सला पोहोचलेले आहेत त्या प्रत्येक संघासाठी आम्ही टी शर्ट देणार आहोत. तशीच माहिती दिली होती आणि त्या टी शर्ट्स आपण वितरित करतोय टॉसच्या अगोदर. ठाकूर सर आपण सुद्धा जॉईन व्हा प्लीज. ठाकूर सर या. आपण सुद्धा जॉईन व्हायचं. आपल्या शुभ हस्ते देखील टी शर्टचं वितरण केलं जाणार आहे. आफ्ताब गनी मेमन बिंगो नेशनच्या वतीने या सर्व टी शर्ट दीपक 11च्या आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. धन्यवाद. आणि त्यानंतर शरीक 11 तारापूर आपण सुद्धा रेडी राहायचंय. चला या तारापूर टीम या. कॅप्टन या पहिला. तारापूर शरीक 11 तारापूर. चला मी सर्व सन्मान्य पाहुण्यांना विनंती करतोय बसून घ्यायचंय. दिमुले सर मुंजे सर आपण बसून घ्यायचं प्लीज. आणि तर मी विनंती करतो आता मुफीद गवंडी साहेब आपण यायचंय. रिफा IT स्टेशनचे मुफीद गवंडी साहेब या. आपल्या शुभ हस्ते आपण टी शर्टचं वितरण करणार आहोत. शरीक 11 तारापूर. चला एक एक मेंबर या. आणि या टी शर्ट्स आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. तेच होणार आहेत. ओके तर रिफा IT स्टेशन युअर वन स्टॉपचे ओनर मुफीद गवंडी आणि मलिक गवंडी यांच्या शुभ हस्ते त्यांनीच पुरस्कृत केलेल्या टी शर्टचं वितरण आपण करतोय. धन्यवाद मुफीदजी. CCTVचं इन्स्टॉलेशन आहे. कॅमेरा इन्स्टॉलेशन आहे. तुम्ही नक्कीच रिफा IT स्टेशनच्या वतीनं इन्स्टॉल करू शकता. आपल्या ऑफिसची सेफ्टी आपल्या घराची सेफ्टी जर हवी असेल तर अवश्य संपर्क साधा. रिफा IT स्टेशन. चला आपण टी शर्ट्स वितरित करतोय. शरीक 11 तारापूर संघाचे सर्व मेंबर्स येतात आणि एक एक करून आपल्या टी शर्ट्स कलेक्ट करतायत. चला अपडेट्स घेऊया. यस युसुफ सर. चला आपण या ओव्हर नंतर टॉस करणार आहोत. इस ओव्हर के बाद टॉस किया जाएगा. दोनों कैप्टन टॉस बॉक्स में तैयार रहना है. देखिए पहली गेंद डॉट डाली है इस वक्त सचिन ने. शुरुआत बढ़िया रही है. दूसरी गेंद पर शॉट बढ़िया. वहां पर खिलाड़ी की बात करें चंदन नजर आए गेंद को रोकते हुए. पहली दो गेंदें डॉट आई हैं. पहली दो गेंदें डॉट. देखिए वहां पर कैमरा लगा हुआ. वहां पे जो भी प्लेयर बैठे हुए थे उस कैमरे से दूर बैठेगा प्लीज.
हाँ, कैमरा को वहां पर डिस्टर्ब नहीं होना चाहिए। मंगेश माची ध्यान में रखिएगा। पहली 2 गेंदें डॉट डाली गई हैं, हालांकि हाँ वो छोटे बच्चे वहां से ऊपर पोपो छोटे बच्चे को वहां ऊपर ले लीजिए। चलिए चलो ऊपर भेजो तुरंत। अंपायर वहां पर दशा है, वहां पर छोटे बच्चे नीचे नहीं आना चाहिए। मैगी जाइए तुरंत बेटा। हैदर आपका भी हम स्वागत करेंगे। वेलकम हैदर। साहित्य में मंडप डेकोरेशन के सलाहकार हैं, पैराडाइज टीम के सलाहकार हैं। और Thank you. को खेला गया। आदरणीय मुफीद गवंडी साहेब आपण यायचंय। रिफा आय टी स्टेशन मुफीद गवंडी आपल्या शुभ से टॉस केला जाणार आहे। जनाब मुफीद गवंडी आपको निवेदन करना चाहूंगा, आप आइए। ठीक। ओके 3 ओव्हरच्या अंदर ओके ओव्हर ब्रेक मध्ये घेऊया इसको, यस यस। ये फिर से एक बार इस वक्त ये डॉट बॉल। देखिए पोपो कोई भी टीम के फिल्टर का नाम लकी ड्रॉ में नहीं डालना है, मात्र ऑडियंस का नाम रहेगा लकी ड्रॉ में। ध्यान में रखना होगा सभी ऑडियंस, प्लेयर्स अलाउड नहीं है। 4 गेंद 1 रन, हालांकि रन बनाने इस मैच को जीतने के लिए 45 का टारगेट है। फ्लिक कर दिया है सचिन यादव, गेंदबाजी बढ़िया कर रहे हैं, बल्लेबाजी अच्छी कर रहे हैं। हरफनमला खिलाड़ी हैं। 5 गेंद में 2 रन खर्च किए हैं। पहला ओवर प्रगति पथ पर है। 5 गेंदे 2 रन लगे हैं। अब आने वाली 1 गेंद का खेल बाकी रहेगा। कृतेश गर्ग इस वक्त स्ट्राइक पर नजर आएंगे। इस वक्त ये खराब गेंद लेग स्टंप को मिस करती हुई व्हाइट बॉल अंपायर ने दर्शाया। 3 रन लगे इसको कार्ड पर। और यहां पर प्ले ऑन प्ले डाउन, बैटर बैक टू डगआउट। बड़ी मछली फंसी, खिलाड़ियों के चेहरों पर हंसी, और यहां पर 3 पर लगने वाला पहला झटका। प्रीतेश गरात बैक टू डगआउट। चला टॉस घेऊया आपण। तर मुफीद जी दोन्ही कॅप्टनला टॉस दाखवूया आपण। पल्ली 50 आणि PCC 25 असा कॉल देतात। दीपक 11 चे कॅप्टन देतील कॉल। यस पल्ली 50 असा कॉल आहे आणि यस आणि नाणेफेक जिंकलेली आहे PCC 25। नाणेफेक जिंकले शरीक 11 तारापूर। डिसिजन काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू। कसा राहिला आतापर्यंत प्रवास या पॅराडाईज मानाच्या वर्ल्ड कपचा? पॅराडाईज मानाच्या वर्ल्ड कपमध्ये तर आम्ही 1 ते 2 वेळा सेकंड राऊंड हरलेलं आहे। बाकी आम्ही क्वालिफाय झालो आहोत आणि 2दा सेमीला आलो आहोत, पण सेमीला कुठे ना कुठे आमच्या चुकीमुळे पराभूत झालेलो आहोत। तर यावर्षी नक्कीच आम्ही प्रयत्न करू फायनल मारायचा। क्या बात आहे, सर्व प्रश्नांची उत्तर एका रांगेत अशा यालाच म्हणतात कॅप्टन। त्याला एक्सपेक्ट होतं की मी काय विचारणार आहे। फलंदाजी करायची निर्णयाकडे कसं पाहतो? बॅटिंग करायची? ज़्यादा से ज़्यादा स्कोर मारेंगे। फिर भी एक फिगर होता है जहन में, वो फिगर क्या है? 40+। 40+। चला ऑल द बेस्ट। नाणेफेक जिंकून शरीक 11 तारापूरने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे। दीपक 11 ला करायची फलंदाजी। बॅक टू कॉमेंट्री। धन्यवाद गवंडी साहेब, आपण पुन्हा व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे। रिफा IT स्टेशन। धन्यवाद। धन्यवाद मनीष सर। नक्कीच विश्वजी पाटील आपलं वेलकम असेल। विश नेटवर्कचे प्रोप्रायटर आणि मानसिंग ठाकूर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या प्लीज। हाँ ये शॉट अच्छा था, उतनी अच्छी फील्डिंग आशीष यादव। देखिए DNCC टीम की अगर बात की जाए, फील्डिंग के बदौलत बहुत सारे टूर्नामेंट अपने नाम किए इस टीम ने। बेहतरीन फील्डिंग करते नजर आती है कि शॉट अच्छा था, उतनी ही खूबसूरत फील्डिंग, अपने आप को झोंका और गेंद को रोका भी है। 4 रन बचाए अपने टीम के लिए। गैप में गेंद, शॉट बढ़िया था, शॉट में खराबी नहीं थी, मगर उतनी बेहतरीन फील्डिंग करते हुए नजर आया आशीष। रन रुके हुए फिलहाल 3 अंकों पर। अब यहाँ से बनाने 42। प्रियम गेंदबाजी के लिए हैं। छोटी गेंद सिंगल जरूर बटोरा है बल्लेबाज ने। देखिए 45 रन, हालांकि 6 ओवर में ज्यादा बड़ा लक्ष्य नहीं, मगर आसान भी नहीं होगा। पहला विकेट यहाँ पर आपने गवाया है। 3 अंकों पर 4 रन लगे हैं। यहाँ से बनाने 41, 41। ये ड्यूल कैमरे में दिखाया जा रहा है हमारे 1.2 गेंदे। बल्ले का बाहरी किनारा, सोनू से गलती हुई है, और यहाँ पर एक सिंगल डिक्लेयर जोन में गेंद ट्रैवल होती हुई लॉन्ग स्टॉप रिदम देख सकते हैं रिप्ले में। हालांकि बल्लेबाज थोड़ा सा आगे आए थे, बॉडी थोड़ा सा आगे रखकर खेलने का प्रयास, और यहाँ पर रूबी कट बल्ले के अंदरूनी सिरे पर गेंद लगी थी। विकेट कीपर से गेंद तो से डाइवर्ट हुई है, कैच नहीं हो पाया और सिंगल बटोरा गया। देखिए हमारे मनुष्य दिखाया जा रहा है, यहाँ पर हम मेहमान मैच का आनंद ले रहे हैं। सभी बैठ कर उनका हम फिर से एक बार वेलकम करेंगे। विश नेटवर्क के माध्यम से बेहतरीन टेलीकास्ट हम देख रहे हैं। ऑन साइड पर गेंद को खेला गया, वहां पर अमन चौहान है। डॉट बॉल लगातार बिंदी गेंदे। उर्वे 11 साइक था बिरवाड़ी। ये देखिए 4 कैमरे आप देख सकते हैं हमारे स्क्रीन पर।
फोर्थ कैमरे के माध्यम से यहाँ पर ये टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट किया जा रहा है विश नेटवर्क। विश्वास पाटिल, इनकी पूरी टीम पर काफी बेहतरीन विश्वास रहा है। और अंपायर दशाएं 2 बॉल टू गो। सीधे बल्ले से खेला, वाह वाह वाह, प्रीमियम 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 इस तरह का खेल सरचा रहे हैं। बल्लेबाजी में प्रीमियम बल्लेबाजी के गेंदबाजी प्रीमियम कर रहे हैं। 6 रन 1 विकेट। इस वक्त ये 1 टू गो का कॉल अंपायर द्वारा देखने को मिलता हुआ। अजीत निगम सर हमारे स्क्रीन पर 6 पर 1 ज्यादा बाहर रखने का प्रयास रहा था। व्हाइट बॉल अंपायर ने दर्शाया। ठीक हमारे बीच सर्वे ग्राम पंचायत सरपंच आदरणीय सम्माननीय आनंद जी धोड़ी सर का आगमन होता हुआ। उनके साथ आदरणीय सम्माननीय अशोक जी वड़े सर का आगमन होता हुआ और साथ ही साथ चिराग पाटिल इनका भी आगमन होता। वेलकम सर, आपका हम सर स्वागत करेंगे। अगर देखा जाए तो वेलकम सर, आपका स्वागत रहेगा। एक लेजेंड्स हैं और बात की जाए राजनीति के विभाग में सबसे बड़ा नाम पालघर डिस्ट्रिक्ट में आदरणीय सम्माननीय अशोक जी वड़े सर और उनके साथ चिराग पाटिल। और अगर बात की जाए सारोली ग्राम पंचायत थेट सरपंच और आनंद जी धोड़ी सर, वेलकम, आपका हम दिल से स्वागत करें। आगतम स्वागतम सुस्वागतम। वेलकम सर, आपलं सगळ्यांचं आपण स्वागत करतोय पॅराडाईजचा मानाचा वर्ल्ड कप 2026 मध्ये चिराग पाटील, अशोक जी वडे सर आणि आनंद जी धोडी आपण यायचं आहे विराजमानाच्या म्हणजे मुख्य व्यासपीठावर। आगतम स्वागतम सुस्वागतम। आनंद धोड़ी सर हमेशा बेहतरीन सपोर्ट रहता है आपका। अशोक जी वड़े सर, आपका भी हम स्वागत करेंगे। चिराग पाटिल, आपके आने से की रोशनी आई है, आप बैठ सकते हैं मेरे मंच पर। देखिए ओवर की अगर बात करें, ओवर 2 ओवर समाप्त हुए, 2 ओवर में रन लगे मात्र 9। अब यहाँ से बनाने इस मैच को जीतने के लिए अगर बात करें 36 गेंदें होंगी 24। गेंदबाजी के लिए गेंदबाज आए हैं सचिन। 9 रन हुए सर। पहले ओवर में 3 ही रन थे, पिछले ओवर में 6 आए हैं। बैकफुट पंच, खिलाड़ी वहां पर है। सूरज को बीट कर दी गेंद निकल जाएगी, ये हमारे सर को दिखाया जा रहा है। जीत निगम सर अपने अंदाज में चौके का दर्शाते हुए। हालांकि आनंद जी धोड़ी और अशोक जी वड़े का स्वागत किया गया इस बल्लेबाज ने हमारे मुख्य मंच पर 4 के साथ किया है पलटवार। सार्थक घरत रंगात आलाय परत। यहां पर स्कोर कार्ड पहुंचता हुआ 13 अंकों पर 13। है 20 मिनटों में आपको 5 ओवर डालने होकर 20 मिनटों में 5 ओवर समाप्त होते हैं तो 1 रन की पेनल्टी दी जाए, ध्यान में रखना होगा। टाइमर लगातार ऑन है, जब स्ट्रेटेजिक टाइम आउट होगा वहां पर टाइमर स्टॉप किया जाता है। जब डीआरएस लिया जाएगा तभी टाइमर स्टॉप होगा, अन्यथा टाइमर ऑन रहेगा, ध्यान में रखना। फील्डिंग करने वाली टीम 13 रन लगे, 1 विकेट गवाकर बल्लेबाजी कर रही टीम। अब बनाने 32, गेंदें होंगी 23। और यहाँ पर लेग स्टंप पर गेंद को खेला गया, सुमित जायसवाल ने गेंद को फील्ड किया। वहां पर सचिन थोड़ा सा आगे थे। देखिए जब आप रनआउट लेना चाहते हैं स्टंप के पीछे आपको खड़ा होना जरूरी होता है और इस वक्त स्टंप के आगे खड़े हुए थे, गेंद को रोका गया, सिंगल जरूर बटोरा गया बल्लेबाजों द्वारा। स्कोर फिलहाल पहुंचता हुआ 14 अंकों पर। अब यहां से बनाने इस मैच को जीतने के लिए 31। सीधे बल्ले से सीधी बात, नो बकवास, 4 चौका। पाटिल साउंड्स अभी अच्छा काम कर रहे हैं आज। धड़का है जिया, डीजे पिया हमारे साथ हैं, डीजे रसल हमारे साथ हैं और
इस वक्त देखिए थोड़ा सा फंबल हुआ आकाश वहां पर हाथों में इंजरी है मगर टीम के लिए खेलते हुए नजर आ रहे हैं। सिंगल के साथ स्कोर आगे चलता हुआ फिलहाल स्कोर पहुंचता 19। डीजे गौरव अच्छा काम करते हुए विदित पाटिल ये ड्रोन व्यूज हम देख सकते हैं। खूबसूरत ड्रोन शूट किया गया विश नेटवर्क के माध्यम से। क्या बेहतरीन नजारा नजर आ रहा है। 2 बॉल 2 गम दर्शाते हुए 19 पर 1। छोटी गेंद बैठक घुटना टेक चौका देख 4। ये चीज है। तर देखिए 1 टू गो आखिरी गेंद है इस वक्त। ऑप्शन के बाहर की गेंद सिंगल वहां पर बटोरा जाएगा। ओवर्स की अगर बात की जाए 3 ओवर का हुआ है खेल समाप्त। स्ट्रेटेजिक टाइम आउट दिया गया, ड्रिंक्स ब्रेक और हमारे चमंच पर चले गए जहां पर सम्मान किया जाएगा। हमारे साथ जुड़ रहे हैं मनीष जी पाटिल सर। चला आपण सन्मान घेणार आहोत आशिषजी. आपण सन्मान घेऊया. ड्रिंक्स ब्रेक झाले. सरावली ग्रामपंचायती विद्यमान सरपंच आदरणीय आनंदभाऊ धोडी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. मी सन्मान करण्याची विनंती करतोय आरिफ मेमन साहेबांना विनंती करतो. आरिफ मेमन साहेब या आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान होणार आहे. आदरणीय सन्माननीय आनंदभाऊ धोडी जे सरवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. आदरणीय अशोकभाऊ वडे जे भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत. यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत. आदरणीय अशोकभाऊ वडे आपण यायचं आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी आरिफजी आज विनंती करतोय आपण हा सन्मान करायचा आहे. आदरणीय अशोकभाऊ वडे जे भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत यांचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आरिफ भाऊंच्या शुभ हस्ते आदरणीय अशोकभाऊ वडे यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहत आहोत. आपण आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी राखला त्याबद्दल अशोकभाऊ आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला आपण तो वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तसेच आदरणीय आनंदभाऊ धोडी आपण यायचे सरवली ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत आणि आपण देखील आपला वेळ राखलेला आहे आणि या आयोजकांच्या सोबतीनं आपण नेहमीच सहकार्याची भावना दाखवली त्याबद्दल आपलं स्वागत आहे. चिरागजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. चला या चिरागजी पाटील जे चिराग विद्यालयाचे ट्रस्टी आहेत त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो. आदरणीय आनंदजी धोडी साहेबांचा जे सरवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सोबतच आशिष भाऊ उपस्थित आहेतच. त्यानंतर दिनेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते आदरणीय चिरागजी पाटील यांचा सन्मान आपण पाहणार आहोत. दिनेशजी चव्हाण या आपल्या शुभ हस्ते आदरणीय चिरागजी पाटील चिराग विद्यालयाचे ते ट्रस्टी आहेत. आपला सन्मान मुख्य मंचावर होतोय. चिराग पाटील साहेबांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहतोय. धन्यवाद. चिराग विद्यालयाचे ट्रस्टी आदरणीय चिरागजी पाटील साहेब यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहतोय. मनपूर्वक स्वागत आहे पॅराडाईज ग्रुपच्या वतीनं. धन्यवाद. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स घेऊया अपडेट्स युसुफ सय्यद सरांच्या मुखातून पुढील डावाचे. धन्यवाद मनीष पाटिल सर की आवाज़ आप सुन रहे हैं आज की रजनी में. देखिए सार्थक इस वक्त बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. सार्थक गलत रंगात आलित परत ये हमने कहा था और सार्थक अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. कृतेश के आउट होने के बाद सार्थक आए, रन बटोरे जा रहे हैं. 3.1 गेंदों में अभी तक 28 बटोरे गए. हालांकि 45 का पीछा करना है इस मैच को जीतने के लिए. प्रियम गेंदबाजी के लिए फिर से एक बात देखिए सेंसिबल क्रिकेट में कहूंगा. पिछली गेंद पर चौका पड़ रहा इस वक्त हल्के बल्ले से डिक्लेयर जोन में गेंद को ट्रैवल करवाया. एक सिंगल वहां पर देख सकते हैं इस वक्त. हल्के बल्ले से खेला वहां पर. विवेक काफी खुश हैं फिलहाल मैच का आनंद लेते हुए. दालन और विवेक शब्बीर सैयद के साथ कुछ बातें कर रहे हैं वहां पर. विनोद पाटिल आपका भी हम स्वागत करेंगे. छोटा कद है मगर इंसान काफी बड़ा है. वेलकम दादा, आपका स्वागत रहेगा. सार्थक वाह, सार्थक वाह, ये सार्थक का बल्ला माशाल्लाह. एक और चौका, 4 रन. दैट इज है.
राउंड्स क्या बल्लेबाजी कर रहे हैं सार्थक अजीत सर को आप देख रहे हैं हमारे स्क्रीन पर। एक अलग शैली की अंपायर्स हैं और अंपायरिंग एनर्जी अंपायरिंग उनको हमेशा देखते हैं हम। हालांकि चौथा ओवर प्रगति पथ पर है, पहले 3 गेंदें में आ चुके हैं 9। देखिए 6 मिनटों का वक्त आपके पास है, आपको 9 गेंदें डालनी है, ये भी आपको ध्यान में रखना होगा। 34 रन लगे, आप 11 बनाने हैं। हाँ 8 गेंदें डालनी है, माफ कीजिएगा। अ, 8 गेंद डाली है। आप देख सकते हैं रैबिट हमारे काफी नजदीकी दोस्त मिश्रा जी और सूरज यादव को हमारे स्क्रीन पे दिखाया जा रहा है। दोनों बेहतरीन कैमरामैन हैं, लाइव के माध्यम से काम करते हैं, गुजरात में ज़्यादा फिलहाल काम कर रहे हैं। अब स्कोर कार्ड फिलहाल देख सकते हैं 34 2 बॉल 2 को यहाँ बाद दर्शाते हुए ओ बैठक खेला गया वहां पर। सुमित जायसवाल है, गेंद को फिर के यस नो कॉल, दोनों ही गाड़ियां आपस में टकरा हुआ है। अंपायर थोड़ा चिंतित है, यहाँ पर क्या डिसीजन आएगा अंपायर वहां पर देख रहे हैं। और शायद अंपायर की निगाहें वहां पर देखी गई थी। अंपायर दर्शकों की तरफ इशारा कर रहा है, अंपायर यहाँ पर क्या कहेंगे इस पर चर्चा की जा रही है। सर डिसिजन सांगायचं आपलं काय असणार आहे ते मेरे ख्याल से बैटर इज सेफ। हाँ गेंद लगी नहीं वहां पर, ये अंपायर का रिएक्ट जो किया था अंपायर ने दर्शा की गेंद वहां पर शायद लगी नहीं, बैटर सेफ हुए हैं। गलती हुई वहां पर गेंदबाज द्वारा, बल्लेबाज थोड़ा सा पीछे तो दोनों ही रिप्ले में जरूर देखने को मिलेगा। रिप्ले में देख सकते जिस तरह बल्लेबाज दौड़ते नजर आए, दोनों बल्लेबाज दौड़े, सुमित थोड़ा सा फंबल हुए थे, दोनों बल्लेबाज आपस में टकराते हुए बचे और जब गेंद हाथों से थोड़ी सी छूटी है, गेंद लगी नहीं है शायद, बल्लेबाज ने बैट ग्राइंड किया। ये अंपायर का एक्सप्रेशन उन्हें पता है, निकाय काफी पहनी है। 35 पर 1 1-2 का कॉल अंपायर दर्शाएगा अंपायर द्वारा। हल्के बल्ले सेंसिबल क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट। देखिए पहली ओवर में 3 रन थे, पिछली 3 ओवर की अगर बात करें पिछली 3 ओवर में 33 आए, यानी 33 रन की पार्टनरशिप लगाई है दोनों बल्लेबाजों ने। अब आने वाली 12 गेंद में बनाने इस मैच को जीत निकले 9 रन। इस मैच को जो टीम जीतेगी सीधा पहुंचेगी टॉप 4 में, यानी सेमीफाइनल के दरवाजे खुले होंगे। तो कौन सी टीम होगी? देखिए हमारे मंच पर हम व्हील चेयर्स देने वाले हैं जो हमें आनंद युवा प्रतिष्ठान द्वारा हमें स्पॉन्सर किए गए हैं व्हील चेयर्स। हम देखिए इस वक्त ये व्हील चेयर्स हम देने वाले हैं अनंत युवा प्रतिष्ठान व हमारी फैमिली इनकी तरफ से सुकून फाउंडेशन और पैराडाइज ग्रुप 8 व्हील चेयर्स, 9 वॉकर्स और 10 सपोर्ट स्टिक हम देने वाले हैं गुरजू जो अपंग उनके लिए। देखिए सुभद्रा बळीराम बोरे यांना आपण हे व्हीलचेअर्स देतो, त्याचे सुपुत्र इकडे आहेत प्रमोद बलराम बोरे आहेत, त्यांना आपण व्हीलचेअर सुपूर्द करतोय। यायचं प्लीज मी विनंती करेल डिबोले सर आणि अशोक गोडे सर, आनंद गोडे सर आपण यायचं आहे आणि चिराग आपण यायचं प्लीज। बघा सामना सुरू परंतु नक्कीच आपण यायचं आहे। अनंत युवा प्रतिष्ठान आणि अंबानी फॅमिली सुकून फाउंडेशन यांच्याकडून दिला जातोय। पाहू शकाल व्हीलचेअर्स कॅमेरामॅन इकडे जरा फोकस करायचं आहे, तर पाहू शकाल हे खूप महत्त्वपूर्ण क्षण आहेत, कारण की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून गरजू लोकांना स्क्रीनवर दाखवायचं। मनीष सर एक मिनिट, सर एक मिनिट थांबवायची प्लीज सर एक मिनिट, कारण की हे खूप महत्त्वपूर्ण क्षण आहेत। हे व्हीलचेअर्स आपण देतोय, पाहू शकाल बोरे साहेब आहेत, त्यांच्या आईश्रींना आपण हे व्हीलचेअर्स देतोय। आपण जर पाहिलं गेलं तर आनंद युवा प्रतिष्ठान व अंबानी फॅमिली यांच्या हस्ते आपण हे देणार आहोत। त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिले गेले सुकून फाउंडेशन हे सुद्धा चांगलं काम करते। सर यांना आपण द्यायचं घ्या सर। अशोकजी वडे साहेब असतील, डिमोले सर असतील, जर पाहिलं गेलं तर आनंदजी धोडी साहेब आहेत, चिराग पाटील असतील, आरिफ मेमन, आशिष पिल्ले सर आहेत। खूप चांगलं काम हे करतात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 9 वॉकर्स, 8 व्हीलचेअर्स आणि 10 सपोर्ट स्टिक आपण देणार आहोत। धन्यवाद। पाहुण्यांमध्ये आपण बसून घ्यायचं, पाहुणे सगळं डिमोले सर बसून घ्यायचं आहे, अशोक सर आपण सुद्धा बसून घ्या आणि वळूया ऑनगोइंग मॅच कडे। धन्यवाद। धावसंख्या आहे 38, एक फलंदाज बाद, पुढचा बॉल
हलक्या त्याने बॉलला प्लेस केलंय, सिच्युएशनला ओळखलंय, कुठल्या वेगानं जायचं आणि कधी खेळायचं हे आता फलंदाजांना ठाऊक आहे. कारण सुरुवात जरी तितकी चांगली नाही झाली क्रितेशची, पण त्यानंतर अनुप आणि सार्थक या दोघांनी जबाबदारी स्वीकार करत असताना या रनचेससाठी आपलं योगदान दिलेलं आहे. धावसंख्या पोहोचते आता 39 वर 39. निकुंज आणि सार्थक, हो जोरात खेचला आणि बॉलला फेकलाय, स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, येतोय चौकार, 4 धावा. आता विजयाला शिक्कामोर्तब करण्यासाठी 2 धावांची गरज आहे. पॉवर पॅक परफॉर्मन्स बॉलरचा पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला आणि सेकंड इनिंग मध्ये फलंदाजांची सामना जिंकण्याची भूक सुद्धा दिसून आली. बॉल कव्हर्स बॉटलीच्या पार खेचलाय, विजयोत्सव साजरा करणारा चौकार. बीरवाडी संघ क्वालिफाय होते सेमीफायनल टीम साठी. अभिनंदन. धन्यवाद डीजे मास्टर.